नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सुरुवातीला सहज सोप्या वाटणाऱ्या लढतीने अचानक रंजक वळण घेतले आणि पुढे पुढे ती अधिकच संघर्षमय होऊ लागली। त्याचा परिणाम म्हणून एका बाजूने लढणाऱ्या या लढतीच्या नायकाला आपला सगळा आत्मविश्वास गुरूर गुंडाळून केवळ जनतेसमोरच नाही तर ईश्वरासमोरही माथा टेकायला भाग पाडले आहे। लोकशाहीची ही खरी ताकद म्हणावी लागेल। यापूर्वी देखील स्वतःला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम या देशातील मतदारांनी केले आहे। मी म्हणजेच पक्ष, माझ्या जीवावरच पक्ष चालतो आहे, माझ्या जीवावरच पक्ष यशाची फळे चाखत आहे, हा अहंकार पुष्ट झालेल्या नरेंद्र मोदींना आपला मीपणा शेवटी किती घातक ठरू शकतो याची कल्पना येऊ लागली आहे। यशाचे मानकरी इतर कोणी होऊच नये किंवा इतर कोणी कष्ट करीत असले तरी त्याला श्रेय मिळू नये यासाठी कायम धडपड करणाऱ्या मोदींना कदाचित आपल्या चुकांची जाणीव आता होत असेल, परंतु आता किमान या निवडणुकीपुरती तरी वेळ निघून गेली आहे। त्यामुळेच पंतप्रधान मोदी पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण देशभर वणवण फिरताना दिसतायत। यावेळी पराभव झाला तर त्याचे अपश्रेय आपल्याच नावावर मांडले जाईल ही भीती त्यांना सतावत आहे। कायम यशाची सवय असलेल्या आणि त्या अहंकारात कायम डुंबत असलेल्या व्यक्तीला अपयश पचवणे खूप कठीण जाते। हे अपयश आपल्या वाट्याला येऊ नये यासाठी मोदी केवळ मतदारांसमोरच नव्हे तर शक्य तिथे आपला माथा टेकवत असल्याचे दिसतं। परवा मोदी बिहारच्या दौऱ्यावर होते। तिथे त्यांनी पटनाच्या हरमंदिर साहेब गुरुद्वाराला भेट दिली, आपला माथा तिथे टेकवला, लंगर मध्ये भोजन घेतले, स्वतः पोळ्या लाटल्या आणि लंगर मध्ये जेवण वाढले देखील। जनतेला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी मोदी असे कार्यक्रम नेहमीच करत असतात। यावेळी अशा कार्यक्रमांमध्ये थोडी वाढ झालेली दिसते आणि त्यातून मोदींची आगतिकता अधिक प्रकर्षाने जाणवते। ही धडपड कदाचित त्यांना यश देऊन जाईलही, परंतु या केविलवाण्या धडपडीतून ते काही धडा शिकतील की नाही याचे उत्तर येणारा काळच देईल। एक मात्र खरे की यावेळी विरोधी पक्षांनी नव्हे तर मोदींचा कारभार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या सामान्य जनतेने नरेंद्र मोदींच्या अहंकारावर खोलवर वार केलाय। त्याचा फायदा विरोधी पक्षांना होत असला तरी मुळात हे यश लोकशाहीतील सामान्य मतदारांचेच म्हणावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।